मेन प्रश्न आहे हा पाण्याचा। पाणी कशा प्रकारे काढता येईल व कुठल्या प्रकारे काढता येईल। पाऊस पडतो आणि काही मिनिटांतच कचेरी रोड रस्त्यावर पाणी साचतं। मग नागरिकांचा प्रवास सुरू होतो तो रस्त्यावरून नाही तर पाण्यातून। ही परिस्थिती नेमकी का निर्माण होते? एका बाजूला तहसीलदारांच्या निवासस्थानासमोरच फुटपाथ हडवला गेल्याने नागरिकांना पावसाच्या पाण्यातून चालण्याची वेळ आली आहे। या प्रश्नावर प्रशासनाला जाब विचारलाच पाहिजे, पण स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या समस्यांकडे नगरसेवक कसे पाहतात? पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचू नये यासाठी नगरपंचायत आणि लोकप्रतिनिधी स्तरावर कोणत्या उपाययोजना केल्या आहेत? आणि रस्त्यावर पाणी साचतेच का यासाठी स्थानिक नगरसेवकांनी नेमकं काय केलं? थेट नगरसेवक सचिन बोंबले यांच्याकडूनच जाणून घेऊया। नमस्कार, मी सचिन बोंबले, या वार्ड क्रमांक 14चा मी नगरसेवक आहे। गेले 3 दिवसापासून इथे पाणी पण साचलेलं आहे। इथे झाडं, तहसीलदारच्या ऑफिसच्या घराच्या समोर झाडं पण भरपूर कापलेली आहेत। या नगरपंचायतचे जे इंजिनियर आहेत आमचे प्रमोद जाधव घनकचऱ्याचे आणि आमचे अतुल सर, यांना 3 दिवसापासून मी पाठपुरावा करायला सांगितला की पाणी हा साचलेला आहे, तर पाणी आपल्याला काढायला लागेल कुठल्या पण परिस्थितीमध्ये। आणि जी झाडं आहेत, झाडं असताना तिथं सापं जातात, विंचू जातात। जी ह्या इथली शाळा आहे, जी लहान लहान पोरं फिरत असतात आणि इकडची जी आमच्या कॉम्प्लेक्सची पण जी रहिवासी आहेत ती फिरत असतात। परंतु त्यांना मी 3 दिवसापासून विनंती करतो ही काढा म्हणून, जेणेकरून ते आज इथे आलेले आहेत आणि आता त्यांनी जो कचरा आहे तो काढण्याचं काम केलेलं आहे। परंतु हा जरी कचरा काढला तरी याचा काय उपयोग नाही। मेन प्रश्न आहे हा पाण्याचा। पाणी कशा प्रकारे काढता येईल व कुठल्या प्रकारे काढता येईल हे ह्यांना पहिले मी दाखवलं आहे। ह्यांना मी एक सांगितलं की आपल्याला 3 ते 4 इंची आपल्याला ह्या रस्त्यापासून एक ड्रिल मारला तर हा पाणी निघू शकतो, नाहीतर आपल्याला भविष्यामध्ये त्या बाजूने जर आपण गटार केला तर हा पूर्णतः पाणी निघेल, नाहीतर हा पाणी निघू शकत नाही। पाऊस पडल्यावर जे पाणी भरतं ते पाणी जे आहे ते गटारामध्ये गेलं तरी गटारं जी आहे ती तुंबलेल्या परिस्थितीमध्ये आपल्याला आता दिसत आहे। आणि जी लेवल आहे गटारांची, ही गटारांची लेवल नीट पद्धतीने केलेली नाही आहे, त्यामुळे पाणी गटारातून जात नाही। तर त्यावरती काय उपाययोजना आहे? गटारं जी तुंबलेली आहे ती आता त्यांना दाखवलेली आहेत आणि आता त्यांनी ते उपाय म्हणून जी नगरपंचायतची माणसे आता तासाभरापूर्वी त्यांनी ते काढण्याचं काम केलेलं आहे। आत्ताच त्यांना मी विचारला की पाण्याचा प्रवाह गटारामध्ये कमी का आहे, तर ते त्यांनी त्यांचं उत्तर आलेलं आहे की पाणी काही कुठेतरी अडचण निर्माण झालेली आहे, कुठेतरी चोकअप झालेला असेल, त्यामुळे हा प्रवाह थोडा कमी आहे। येथे आता 1-2 दिवसामध्ये तर आम्ही काम पूर्णतः करून घेऊ। आपल्याला सदर ठिकाणची तात्काळ माहिती मिळताच आपण नगरपंचायत प्रशासनामार्फत एक कचरा गाडी व डंपर घेऊन आलेलो आहोत आणि तसेच इथली झाडे वगैरे उचलण्याचे काम चालू केलेले आहेत। आणि राहिलेला विषय जो होता गटर लाईन चॉकअप झालेला, तो आपण 2 ते 3 ठिकाणी ह्या गटर लाईनमध्ये अडथळे निर्माण झाले होते, ते अडथळे आपण दूर करण्याचे प्रयत्न करत आहोत। आणि मान्य तहसीलदार साहेबांच्या घरापासून ते राईट साईडपर्यंतचं एक 2 ते 3 इंचाची नगरसेवक बोंबले सरांनी सांगितल्याप्रमाणे चर मारून ते पाणी काढण्याचा प्रयत्न करणार आहोत।